मीरा भाईंदरमध्ये पोलीस भरतीच्या दरम्यान उमेदवारांचे हाल होतात। उमेदवारांना रस्त्यावरती झोपण्याची वेळ आली तर लोकशाही मराठीच्या बातमीचा मुद्दा हा विधिमंडळ परिसरामध्ये उपस्थित करण्यात आला। भारतीय जनता पक्षाचे आमदार विक्रांत पाटील यांनी लोकशाही मराठीच्या मुद्द्याची दखल घेतली आणि दरवेळी सोय करण्याची मागणी होते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मोठ्या संख्येने युवा त्या शहरात येत असतात आणि बऱ्याच वेळेला हे चित्र त्या ठिकाणी दिसतं की त्यांच्या हाल त्या सगळ्या सोयी अभावी होतात। दरवेळेला आम्ही या विषयामध्ये मागणी करतो की जेव्हा जेव्हा हे निदर्शनाला येतं त्यावेळेला ती सोय व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करत असतो। मीरा भाईंदरमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सुद्धा तिथे काय व्यवस्था सगळ्यांसाठी करता येईल याचा प्रयत्न करू आणि सरकारकडेही आज आम्ही बोलून मागणी करू की त्यांची त्या ज्या कालावधीमध्ये हे विद्यार्थी त्या ठिकाणी असणार आहेत त्यांना किमान व्यवस्थित त्यांच्या निवाऱ्याची आणि त्यांना काही खाता येईल त्यांच्या फूडची व्यवस्था व्यवस्थित करावी ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करावी। पोलीस भरतीच्या उमेदवारांचे हाल तुम्ही सांगितले, पण पोलिसांकडे एफआयआर द्यायला जाणाऱ्या आमदारांचे काय हाल मरीन ड्राईव्ह पोलीसवाल्यांनी केले हेही तुम्ही पाहिले की पोलीस भरतीच्यासाठी जाणाऱ्या मुलांचे होत असलेले हाल आणि पोलिसांकडे न्याय मागायला जाणाऱ्या आमदारांचे होत असलेले हाल ह्या दोन्ही बाजू सारख्याच आहेत। त्यामुळे पोलीस भरतीचं तुम्ही मीरा भाईंदरचं जे हृदयद्रावक चित्र दाखवलं ते निश्चितच शोभनीय नाही आणि मला विश्वास आहे की राज्याचे गृहमंत्री त्याला गांभीर्याने घेऊन त्यासाठी काही ना काही पर्यायी व्यवस्था करतील। मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील आणि पोलीस आयुक्त कार्यालयानं ही भरती प्रक्रिया चालू केलेली आहे। 25 मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया चालू होणार आहे। मी अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी आता चर्चा केली आणि त्यांना स्पष्टपणे सूचना केल्या की काही खाण्यापिण्याची व्यवस्था हवे तर मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून किंवा काही एनजीओज आमचे जे आहेत त्यांच्या माध्यमातून करण्याच्या सूचना आमच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या शिवसैनिकांना दिलेल्या आहेत। 25 मार्चपर्यंत ज्या ज्या काही आवश्यक गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करावी अशा सूचना मी दिलेल्या आणि आजपासूनच कारवाईला सुरुवात। लोकशाही मराठीच्या बातमीची दखल घेण्यात आली। पोलीस भरतीसाठी भाईंदरमध्ये उमेदवारांचे हाल होत होते। युवकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करा, मंत्री प्रताप सरनाईक यांनी निर्देश दिलेले आहेत। मागील काही दिवसांपासून आम्ही पोलीस यंत्रणेशी पण चर्चा करायचा प्रयत्न करत होतो की बाबा नेमकी किती विद्यार्थी येतात आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या सुविधा हव्यात। अखेर सगळ्या जे तुमच्या चॅनलच्या लोकशाहीच्या माध्यमातून आज बातमी सरनाईक साहेबांनी पाहिली, मुलांची ती अवस्था पाहिली। ती अवस्था पाहिल्यानंतर सरनाईक साहेबांनी ताबडतोब जाहीर केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी आदेश दिलेला आहे। त्या वसतीला आल्यानंतर त्यांच्या राहण्याची सोय, सकाळी त्यांचं आपण ज्याला म्हणूया बाथरूमची सोय, त्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट म्हणा, दुपारचं जेवण म्हणा, ह्या सर्व सुविधा करण्यासाठी त्या मुलांसाठी आम्हाला आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही लागलीच त्या कामाला लागलेलो आहोत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। दादर फुल मार्केटचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला। जयंत पाटलांनी सभागृहामध्ये हा मुद्दा मांडला। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही फुल विक्रेत्यांवर कारवाई ताबडतोब निर्णय होणं अपेक्षित आहे, जयंत पाटील यांनी मागणी केली। काल त्यांनी कृत्रिम फुलाच्या बाबतीत उत्तर फार चांगलं दिलं, पण त्यांनी असं सांगितलं की असा फुल बाजार जर कुठं चालू असेल आणि त्यांना उठवण्याचं काम नगरपालिका करत असेल तर आम्ही ते तात्काळ थांबू आणि त्यात लक्ष घालू आणि आजच म्हणजे कालच त्याचे आदेश निर्गमित होतील। आज सकाळी मला 7:30ला एकाचा फोन आला, हे नगरपालिकेचे लोक येऊन काढायला लागलेले आहेत। तर माझी विनंती आहे की शेवटी तिथं आमच्या भागातली लोक तिथे येतात म्हणून ते मला फोन करतात, तर त्यांचं म्हणणं की हे फुलं विकायला रस्त्यावर द्या। आता रस्त्यावर देणं योग्य आहे का नाही हा प्रश्न आहेच, तो आपण अभ्यास करून आपण ठरवा, पण जेवढा काळ आपल्याकडून पुढचे आदेश जात नाहीत किंवा पुढचा पर्याय जात नाही तोपर्यंत त्यांना फुल विक्री करायला परवानगी द्यावी अशी माझी विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।